हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. खूप दिवसानंतर मी माझा ब्लॉग अपलोड करते आहे. माझ्याकडे गेस्ट होते, सो मी 15-20 दिवस मला थोडं काही वेळ मिळाला नाही ब्लॉग वगैरे बनवायला. सो आता मी बनवलेलं आहे आज. सो आज अपलोड केलेला आहे मी. 5:45ला उठली. आता अद्विकला सुट्टी असते, सो 5:45ला उठत असते. नंतर मी माझं बाहेरचं वगैरे क्लीन करून घेतलं. नंतर मस्त अंघोळ केली आणि रांगोळी वगैरे काढायला घेतली. बघू शकता किती सुंदर पक्षी माझ्या अंगणात येतो. त्याला ते सेफ वाटत असेल, सो त्यांनी तिथे छान एक आपलं घरटं बनवलेलं आहे. त्यानंतर मग मी डायरेक्ट स्वयंपाक करायला घेतली. पूजा मला उद्यापासून करायची होती, सो मग स्वयंपाक करायला घेतलं आणि आधी कुकर वगैरे छान लावून घेतला डाळ भाताचा. त्यानंतर मग भाजी वगैरे चिरून घेतली. आज कुंदरूची भाजी बनवायची होती. ते मसाला तर ती आवडत नाही, त्याला टोंडरे म्हणतात मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये कुंदरू म्हणतात. आणि पण मला आवडत नाही, यांना हवी होती आज तीच भाजी. मी त्यांना बोलली होती मला नाही खायची, तर ते बोलले 2 भाजी बनव, पण तरी पण मला ती बनवून दे, मला आवडते. सो विचार केला की कशाला 2 भाज्या बनवायच्या, एकच बनवायची. सो मग तीच भाजी बनवली आणि मस्त चहा वगैरे ठेवून दिला. दूध गरम केलं. आधी कुंदरू छान वॉश करून घेतले. मग लसूण वगैरे शिलायला घेतला, लसूण वगैरे शिलून घेतला आणि तोवर मग चहा झाला होता आणि छान चहा तो सोबत चहा वगैरे मी पण घेतला. असं सेपरेट तर काही वेळ मिळत नाही बसून खायला. तसं वाटतं की कशाला एवढा टाईम वेस्ट करत राहायचं. दोन्ही पण आपलं काम होतं. इकडे भाजी पण चिरशार करून होऊन जाते आणि चहा पण पिता येतो. सो मी दोन्ही पण एकत्र करून घेते, चिरशार करायचं काम आणि चहा पिणं. सो ते करून घेतलं. त्यानंतर मग माझं शॉपिंग वगैरे करून घेतली. शॉपिंग झाली आणि भाजी फोडणी दिली, पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर मग माझे स्वयंपाक दालला वगैरे तडका दिला आणि मग स्वयंपाक वगैरे आटोपला. नंतर मग मी भांडे वगैरे करून घेतले आणि ओटा क्लीन केला आणि लगेच कपडे धुवायला गेली. समर्था छान झोपली होती, कारण ती रोज तिचा रुटीन होऊन गेलेला आहे आता की जेव्हापासून मी तिचं फीडिंग बंद केलं तर ती झोपतच नाही. 1:30-2पर्यंत तर तिचा झोपाचा ठिकाणा नसतो. काल तर 2 दिवस झाले ती दिवसभरसुद्धा झोपत नाही, तरीसुद्धा तिचं 1च्या नंतरच ती झोपणार, असं तिचं रुटीन झालेलं आहे. त्यामुळेच एकतर आता सुट्टी आहे तर मला काही नाही वाटत. मला भरपूर टेन्शन आलेलं आहे की अद्विकची स्कूल चालू झाल्यानंतर मी कशी करणार, कारण रात्रीची पण झोप हवी असते. माझी रात्रीची झोप बरोबर होत नाही. मला हार्डली 2-3 तासच झोपायला मिळेल तेव्हा. आता तरी 5:45ला उठते तर मी 4 तास तरी मला झोपायला मिळतं. बट बघू कसं होते, ते करावं लागेल मॅनेज. कारण मी तिची खूप हे करत आहे. तिला दुपारला पण मी 2 दिवस झोपवलं नाही की तिला हॅबिट होऊन जाईल लवकर झोपायची, पण तरीसुद्धा ती 1च्या अगोदर नाहीच झोपत. बघूया आता कसं होते. करावं तर लागेलच मॅनेज स्कूल चालू झाल्यानंतर. त्यानंतर असंच माझं. त्यानंतर मग मी माझे आज हेअर वॉश केले होते, सो ते तसंच बांधू होते काम असल्यामुळे. मग मी छान हेअर वगैरे करून घेतले आणि त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं. समर्थाची अंघोळ वगैरे झाली, जेवण झालं आणि आम्ही मस्त आईस्क्रीमचा आस्वाद घेतला. आम्हाला आईस्क्रीम हवी असते, सो त्याचे पप्पा आधीच आणून ठेवून देतं. समर्थाला खूप म्हणजे खूप आवडतं तिला आईस्क्रीम, सो त्यांच्यासाठी त्याचे पप्पा आधीच आणून ठेवून देते. मग आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि असा माझा दिवस गेला. म्हणजे माझं जे मॉर्निंगचे रुटीन होते ते आटपवले. आणि मला एवढंच सांगायचं आहे की तुमच्या सर्व याच्यामुळे माझ्या यूट्यूबवर 350 म्हणजे 350 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे आणि लवकरच 150ची गरज आहे आणि हाफ मॉनिटाईज माझं होऊन जाईल. सो आय होप की छान होईल. सो बघूया आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि माझे जे पण स्वामी समर्थांचे जे पण आहेत मी लाईव्ह येते आणि भरपूर लोकांचा छान प्रतिसाद मला मिळतो. तर मला असंच वाटतं की असाच रिस्पॉन्स मला सगळ्यांनी दिला पाहिजे. आणि खरंच मला खूप छान वाटतं. आणि जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तर मी मोस्टली तर 8च्या नंतरच लाईव्ह येत असते, स्वयंपाक बनवायच्या वेळेस वगैरे, किंवा माझे जे लाईव्ह हायलाईट असतात ते तुम्ही बघू शकता. आणि रिपीटेडली बघितलं तर माझं वॉच टाईम ते वाढतं. सो
आता तर मी विचार केलेला आहे की दुपारलासुद्धा आपण लाईव्ह यायला पाहिजे, कारण मला माझा वॉच टाईम ग्रो करायचा आहे. सबस्क्रायबर तर खूप वाढतो आहे. म्हणजे मोस्टली तर रोजचे जर असं पकडलं तर 2-3 सबस्क्रायबर माझे वाढतच आहे. जास्तीत जास्त 7-8 होऊन जातं कधी-कधी. असं